नमस्कार मंडळी. तर हा व्हिडिओ आहे रात्रीचा. रात्री मी केली होती भेंडीची भाजी झटपट तव्यावर होणारी. हा आहे लोखंडी तवा आणि यावर मी आधी भाकरी टाकून घेतल्या आहे 3. सकाळची पोळी होती 1-1.5 आणि वांग्याची भाजी होती. तर आता 3 भाकरी टाकल्या आहेत आमच्या दोघांसाठी. आणि वांग्याची भाजी होती म्हणून म्हटलं तव्यावरच थोडी भेंडी करून घ्या, पटकन होते आणि छान लागते. मला लोखंडाच्या तव्यावरची भेंडी आणि लोखंडाच्या तव्यावरचं म्हणजे आयर्न जातं पोटामध्ये. हा लोखंडी तवा माझा खूप जुना आहे आणि छान आहे असा. तर लसूण आणि जिरं टाकून घेतलं मी. लसूण थोडा गुलाबी केला, मग कढीपत्ता टाकला आणि आता मी टाकते आहे भेंडी. आणि भेंडी टाकल्यानंतर मी भेंडी तशीच परतून घेतली आधी. परतून पुन्हा एक वाफ देऊन घेतली झाकण ठेवून. आणि मग एक वाफ दिल्यानंतर मग त्यामध्ये टाकले मसाले. तर मसाले मी काही टाकले नाही. हळदी टाकली, मीठ टाकलं आणि हिरव्या मिरच्या वाळून ठेवलेल्या आहे मी. म्हणजे हिरव्या मिरच्या म्हणजे अर्ध्या लाल झालेल्या आणि अर्ध्या हिरव्या. तर त्या वाळलेल्या मिरच्या आता लसूण आणि जिरं टाकून कच्चा असं मी मिक्सरमधून काढलेलं आहे थोडं जाडं भरडं. तर ते टाकलं. जिरं टाकल्यामुळे ते खूप छान लागतं. असं कधी कधी अशा कोरड्या भाजीला म्हणजे झटपट होणाऱ्या कोरड्या भाजीला नेहमी मसाल्याचं खाऊन तर ही अशी कधीतरी करायला खूप छान वाटते. आणि मी तुकडे असे मोठालेच केले आहे भेंडीचे, कारण ती बारीक केले तर ती खूप नरम लागते अशी गिळगिळसारखी. तर कांदा वगैरे मी काही टाकला नाही त्याच्यामध्ये, कोथिंबीर टाकली आहे. आणि आता असं परतून थोडी वाफ देऊन घेते मी. त्याच्याला वाफ देऊन झाकण ठेवून अशी वाफ देऊन थोड्या वेळाने पुन्हा परतून घेते अशी. तर हे बघा अशी आहे ही भेंडी. तर मला खूप आवडते. तुम्हाला करून बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा मला तर खूप आवडते अशी भेंडी. आणि झाली आहे तयार भेंडी अशी ही आता. आणि ते तव्याला जे लागतं ना खाली, तर ते असं मला खूप आवडतं. तुम्ही खरडून घेत असल्यानंतर खूप टेस्टी लागतं ते लोखंडाच्या तव्याचं. आणि काळं काही होत नाही या तव्यावर जास्त, म्हणजे कारण पाणी मी काही टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. तर वाफेवरच ही केली. झाली तयार ही भेंडी. आणि आता आम्ही घेणार आहोत वाढून. जर भेंडीला पाणी नाही सुटलं तर तुम्ही थोडासा पाण्याचा एक सपका देऊ शकता थोडासा असा. आणि आता आम्ही घेणार आहोत दोघं वाढून. तव्यावरून लगेच भेंडी काढून घेतली काळी होऊ नये म्हणून. बघा